नमस्कार मंडळी, दीप्स होम किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून, माझी यूट्यूब फॅमिली आणि जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। तर मंडळी, आता आपली भाऊबीज येते, तर भावाला खुश करण्यासाठी आणि अगदी कमी वेळात ही स्वीट डिश बनणार आहे ज्याचं नाव आहे बालुशाही। आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवणार आहोत आणि परफेक्ट मार्केटसारखे बनणार आहे, एकदम कमी साहित्यामध्ये। तर चला मग या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर यासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा। 1 वाटी मैदा म्हणजेच 120 ग्राम घेतलेला आहे। तुम्ही जे वाटी घ्याल त्याच वाटीप्रमाणे तुम्हाला बाकीचे साहित्य घ्यायचे आहेत। आणि मी साखर घेतलेली आहे याच्यामध्ये 1 टेबलस्पून, बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा टेबलस्पून आणि इथे मी तूप घेतलेला आहे 3 टेबलस्पून। इथे आधी मी फक्त 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे। हे आपलं रूम टेम्परेचरचं तूप आहे, आपल्याला फ्रीजमधलं थंड तूप वापरायचं नाही आहे। तर आता हे आपण मिक्स करून घेऊया सगळं जिन्नस। आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण बघूया की हे तूप सगळं आपल्या मैद्याला चिटकलेलं आहे का। तर नाही, तुम्ही पाहिलात मैदा एकदम हे होतं आहे। तर याच्यामध्ये अजून 1 टेबलस्पून मी तूप टाकलेलं आहे। आणि आता आपण चेक करूया हा मैदा आपला प्रॉपरली तुपाने मैद्याला पकडले का। तर हां बघा, हे बघा पकडलेलं आहे तुपाने मैद्याला। आता हे मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये ना दही टाकायचं आहे आपल्याला। दही मी इथे घेतलेलं आहे 1 टेबलस्पून आणि हे पण व्यवस्थित सुक्कंच थोडं मिक्स करून घ्यायचं आहे, आधी पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला। आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता मग ह्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घेऊन हे याचं डव करून घेणार आहोत। एकदम जोर लावून आपल्याला मळायचं नाही आहे, हलक्या हातानेच आपल्याला मळायचं आहे। आता हे मळून झालेलं आहे हलक्या हाताने। आता हे 10 ते 15 मिनटासाठी आपण झाकण लावून साईडला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपल्याला चासणी बनवून घ्यायची आहे। चासणीसाठी मी इथे कढाई ठेवलेली आहे गॅसवरती। आपल्याला इथे सगळं करताना लो टू मीडियम फ्लेमच ठेवायचं आहे। आणि आता इथे मी साखर त्याच वाटीने घेतलेली आहे ज्या वाटीने मैदा घेतलेला, म्हणजे 3/4 वाटी आणि म्हणजेच 160 ग्राम। आणि त्याचप्रमाणे पाणी मी त्या वाटीने घेतलेलं आहे 2 वाटी। आता हे सगळं साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे हलवायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि साखर विरघळल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत। वेलची पूड मी घेतलेली आहे 1/2 टेबलस्पून आणि त्याचबरोबर मी केसरचे धागे टाकलेले आहेत थोडेसे, जे माझ्याकडे होते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, मग ह्याचं केसरचा कलर याच्यामध्ये ऑब्झर्व होत जाईल, म्हणजे सुटत जाईल। आता कलर चेंज झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे कलर चेंज झाल्यानंतर कसं दिसतंय। आणि हे आपल्याला स्टिकी करायचं आहे, जोपर्यंत आपल्याला हाताला चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला हे स्टिकी करायचं आहे। आता हे आपली चासणी रेडी झालेली आहे, तर हे झाकण लावून ठेवायचं आहे साईडला। आता हे जे पीठ मळून ठेवलेलं ना त्याचा गोळा करायचा आहे। गोळा तुम्ही जर तुम्हाला छोटे पाहिजे तर तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता। मी इथे थोडे मध्यम आकाराचे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। मी थोडासा म्हणजे मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आणि एकच साईड एक डायरेक्शनने फिरवत चाललेली आहे। एका डायरेक्शननीच आपल्याला फिरवायचं आहे आणि मध्ये असा होल करायचा आहे। एकदम असं राऊंड करायचं नाही, एका डायरेक्शनने फिरवत जायचं, ह्याच्याकडे लक्ष द्या, मग तो शेप आपला परफेक्ट येतो। अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक बालुशाही रेडी करायच्या आहेत। तोपर्यंत मी इथे गॅसवरती तेल ठेवलेला, तर तेल मी लो टू मीडियमवरतीच ठेवलेलं। मीडियम मी लगेच नाही केला, पहिला लोवरतीच तेल चांगला गरम करून घेतला आणि मगच याच्यामध्ये आपल्याला बालुशाही टाकायच्या आहेत। आणि लक्ष असू द्या की बालुशाही आपले जोपर्यंत ते वरती येत नाही तोपर्यंत आपल्याला चम्मचने हलवायचं नाही। तुम्ही पाहू शकता कसे थोडे वरती येत झालेले आहेत। आणि नंतर वरती आल्यानंतर जेव्हा ते तरंगायला लागतात ना, तेव्हा आपण चम्मचने हलवायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी इझिली ते आता वरती तरंगत आहेत। तर आता थोडं तेल स्प्रेड करून मग थोडं खालून थोडं शिजत आलं, तुम्ही शिजताना ते पाहू शकता की आता ते शिजलेलं आहे, म्हणजे त्याचं शेप चेंज झाला। आता हे आपल्याला टर्न करायचं आहे। टर्न केल्याच्या नंतर मग हे व्यवस्थित आपल्याला प्रॉपरली मीडियम टू लो, गॅस बिलकुल फास्ट करू नका, मीडियमवरती। जर तुमचं का हे होत असेल, थोडं कापट पण येत असेल तर लो ठेवा, पण फास्ट बिलकुल ठेवू नका।
ह्यांना खूप आपल्याला तळताना किंवा बनवताना खूप लक्षपूर्वक बनवायचं असतं. खास करून तळताना मग ते आतून शिजले पाहिजेत म्हणून लोवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहे. तुम्ही पाहू शकता जसे ते शिजत चालले तसं त्याचं शेप पण चेंज होत चालला आहे आणि त्याचा कलर पण चेंज होत चालला आहे. आणि तुम्ही पाहू शकता कसं बालुशाहीचा शेप त्याला ते लेयर सुटत चालले. असे लेयर आपले सुटले पाहिजेत. तर आता हे प्रॉपरली आपले म्हणजे खालून शिजत चालल्यात. आता हे टर्न केलं मी. आता टर्न केल्यानंतर परत आपल्याला हे 1-2 मिनटं तरी आपल्याला हे शिजवायचे आहेत. असं थोडं तळताना आपल्याला फ्राय करायचे आहेत. शिजवायचे नाही, फ्राय करायचे आहेत. मग हे फ्राय करताना आपल्याला हे लक्ष द्यायचं आहे. आणि नंतर जसजसं याचा कलर चेंज होत चालला, एकदम डार्क करू नका. मग ते डार्क केल्यानंतर ना ते काळपट दिसतात. थोडंसं हलकंसं असं जसं मी तुम्हाला कलर जसं चेंज होत चाललं आहे तेवढंच कलर तुम्ही ठेवा. नंतर ते झाल्यानंतर सुकल्यानंतर त्याचा कलर अजून डार्क दिसतो. अशा कलर येईपर्यंत आपल्याला शिजवायचे आहेत एकदम लो फ्लेमवरती. आता हे आपण एक बटर पेपरवरती साईडला काढून थोडा मध्यम आकाराचे घेतले म्हणून माझे बालुशाही 5च झाले. आणि तुम्ही पाहू शकता लेयर्स कसे परफेक्ट आलेले आहेत. असे लेयर आपले आले पाहिजेत. आता हे आपलं चासणी पण रेडी आहे. जे चासणीचं थोडं नॉर्मल झालं की आपल्याला ह्याच्यामध्ये ते टाकायचे आहेत. आणि 2-2 मिनटानंतर हे आपल्याला असं ते अल्टी-पल्टी करायचे आहेत. नंतर 5 मिनटानंतर ते खायला आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला बालुशाही रेडी करायची आहेत. तर मंडळी तुम्ही पाहू शकता शेप कसं परफेक्ट आलेला आहे आणि लेयर्स पण त्याला आलेले आहेत. तर याच्यावरती डेकोरेशन तुम्ही तुमच्याप्रमाणे करू शकता. ह्याच्यावरती तुम्हाला ड्रायफ्रूट्स ठेवायचे असेल तर ड्रायफ्रूट्स ठेवा. तर मी इथे पिस्ता ठेवलेला आहे. आता मी इथे तुम्हाला एक बालुशाही तोडून त्याचं आतलं टेक्स्चर दाखवते. तुम्ही पाहू शकता कसं परफेक्ट आलं आहे. त्याच्या आतले लेयर्स पण बघा ज्युसी झालेलं आहे एकदम आणि मस्त झालेलं आहे. तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी टिप्स होम किचनला सबस्क्राईब करा.